तर गेल्या जर आपण लोकसंख्येबद्दल माहिती म्हणजे अभ्यास होता. लोकसंख्या म्हणजे काय, लोकसंख्येवर कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, तर त्यावेळी कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला की जे आपण स्थलांतरण करतोय त्यामुळे पण लोकसंख्येत आपल्याला विविधता आढळून येते. त्यानंतर तिथली जी भौगोलिक गोष्टी असतात त्या या गोष्टीवर पण आपली लोकसंख्या ही अवलंबून असते. त्याचबरोबर त्या भागाचे औद्योगिकीकरण झालेलं असते, त्यानुसार पण आपली जी लोकसंख्या आहे ती आपल्याला त्या लोकसंख्येत विविधता आढळून येते. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त, आता महाराष्ट्र बघितलं आपण तर एका ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे आणि एका ठिकाणी कमी लोकसंख्या आहे. तर आज आपल्याला काय करायचं आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्येची जी घनता आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे आणि कुठे मध्यम आहे, हे आपण आज शोधून काढायचं. घनता म्हणजे काय बघा, एखाद्या ठराविक एरियामध्ये जर जास्त लोक राहत असतील म्हणजे भूप्रदेश हा कमी आहे पण तिथे जास्त लोकवस्ती असेल, जास्त लोक राहत असतील तर त्याला म्हणायचं घनता जास्त, लोकसंख्येची घनता जास्त. आणि लोकसंख्येची घनता कमी म्हणजे काय, जागा भरपूर आहे. आता आपले कॉलेज आहे तिथे जागा भरपूर आहे पण राहणारे लोक आहेत कमी आहे, त्याला काय म्हणणार, घनता कमी. कळलं? लोकसंख्येची घनता जास्त असणारे जिल्हे बघायचे आपल्याला महाराष्ट्रातले आणि लोकसंख्येची घनता कमी असणारे जिल्हे. तर तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त छान ऍक्टिंग कोण करतोय, पुढे. तर आता तुम्हाला हे घनता जास्त असणारे जिल्हे दिले इथे, ते तुम्हाला त्यांना सांगायचं ऍक्शन थ्रू तुम्ही त्यांना सांगायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्रातले जे वेगवेगळे जिल्हे ते जे असते घनता जास्त असणारे जे जिल्हे ते ओळखायचे. हावभाव करून किंवा जर हावभाव अवघड वाटत असेल तर थोडं तुम्ही हिंट देऊ शकता. बरोबर, ज्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांनी तिथं फळ्यावर लिहा म्हणजे जिल्ह्याचं नाव द्यायचं. पुढचं पुणे. म्हणजे मुंबईमध्ये पण दोन प्रकार पडतात, एक जी मुंबई आहे ती आणि दुसरं मुंबई उपनगर, दुसरा हे. आणि अजून एक झालेला आता घनता जास्त असणाऱ्यापैकी अजून काय, कोल्हापूरची पण जी लोकसंख्येची घनता आहे, कोल्हापूरची जी लोकसंख्येची घनता आहे ती पण जास्त होत चाललेली आहे. म्हणजे काय आपण म्हणतोय कोल्हापूर सुजलाम म्हणजे इथं बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, त्याचा इफेक्ट लोकसंख्येच्या घनतेवर होतोय, त्यामुळे कोल्हापूरची लोकसंख्येची घनता देखील जास्त आहे. आता पुढचा नंबर कोण करणार आहे, बरं दुसरे कोणते करते. आता घनता कमी असणारे जिल्हे, जर सांगायला अवघड असेल तर तुम्ही हिंट देऊ शकता. बरं सगळ्यात आधी मी हिंट
जे पश्चिम भागात येतात, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात ती घनता जास्त असणार आहे, म्हणजे घनता कमी असणार आहे ते पूर्व भागात. तिथे सगळ्यात जास्त वनांच्छादित प्रदेश आहे आणि तिथं थोडासा नक्षलवादी भाग पण आहे आणि तिथं पोलीस किंवा इतर ज्या सगळ्या जागा वगैरे असतात तिथं जायला सगळेजण म्हणतात. आणि गडचिरोली बरोबर इकडची सांगितलं असतं की तुम्ही बदली तिकडं असं म्हणून मिळते महाराष्ट्राच्या थोडासा मध्यभागी असलेला थोडा दुष्काळ असतो तिथं पाण्याची टंचाई आहे. एकच राहिलाय जो घनता कमी असणार आहे जिल्ह्यामध्ये. नद्यानं पावसाळ्यात काय आणि आवासाच्या रात्री काय दिसत नाही चंद्रपूर. तर आज आपण काय करू बघा, जे महाराष्ट्र आहे आपलं त्यामध्ये घनता जास्त असणारे जिल्हे कोणकोणते आणि घनता कमी असणारे जिल्हे कोणकोणते त्याचा आपण अभ्यास केला. घनता जास्त असणारे जिल्हे कोणते, तर मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर किंवा ठाणे या सगळे